प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। शांतिपाठ। ओम वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविर्आवीर्म एधि वेदस्य म आणिस्तः श्रुतं मे मा प्रहासी अनेनाधीतेनाहोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्। ओम शांति शांति शांतिः। आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत् नान्यत् किंचनमिषत्। स ईक्षते लोकानुसृजा इति। सृष्टीपूर्वी केवळ एक परमात्म तत्वच होतं, हे अनेकत्व त्या ठिकाणी काही नव्हतं। दुसरा मुद्दा आपल्याला सांगितला की सृष्टी जेव्हा निर्माण होते त्या भगवंतापासून परमात्म्यापासून, तेव्हा ते केव्हा निर्माण झाले कोणीच सांगू शकत नाही। याचं कारण तो ते अनादी आहे। निर्णय उदाहरण दिले घरी गेल्यानंतर वाचा तुम्ही, कारण तुम्ही जर विशिष्ट दिवस सांगितला तर मग परत त्याच्या आधी काळाची कल्पना होती, काळाची कल्पना होती म्हणजे मन होतं, हे सगळं आलं त्यात। मन आणि मनोनिर्मित असलेल्या काळाची कल्पना नसत्या, याच्यातून ते निर्माण झालं। आता असे प्रश्न येतात, कुठून आली, कशी उत्पन्न झाली, केव्हा? तर त्यासाठी एका वाक्यात अनादी सांगितले। आता मोठे बिग बँग थिअरीसुद्धा आपण सांगतात, त्यांना देखील केव्हा क्रिएशन निर्माण किंवा सुरुवात झाली त्याला सांगता येत नाही। आपल्याच्यात जे सगळे षटदर्शन आहेत ते देखील म्हणतात की निर्मिती झाली त्याच्यापासून, पण केव्हा झाली त्याला सांगता येत नाही। कारण काय की जे मनाच्या परिसरातली गोष्ट आहे ते आपण टाईममध्ये वेळेमध्ये सांगू शकतो। जे मनाच्या पलीकडचा परिसर आहे त्याला आपण अनादी, अविद्या, अनिर्वाच्य काय बोलू नाही सांगता येत, पण काही गोष्टी घडतात। गाढ झोप लागली असताना जसं आपल्याला समजत नाही कोणत्या वेळेस झोप लागली, स्वप्नात पाहत असताना रंगून गेलं असताना आपल्याला सांगता येत नाही किती वाजता पाहिलं, तसा हा अनुभव, तसं हे प्रकटन ईश्वरापासून परमात्म्यापासून जगत होत असताना त्याच्यात हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा की ते अनादी असल्यामुळे कोणी त्याचं पहिल्यांदा केव्हा सुरू झाली। अच्छा, परमात्मा जसा अनादी आहे तसंच ही समष्टी वासनारूपी असलेली माया देखील अनादी आहे। वेद देखील कोणी सांगू शकत नाही केव्हा निर्माण झाले, जगत देखील अनादी म्हणतात, जीव ही अनादी आहे, जीवाची सुरुवात केव्हा सुरू झाली। फक्त हे अनादी असून आत्मस्वरूपाची दृष्टी प्राप्त झाल्यानंतर हे अंतवान आहे, म्हणजे संपतं तिथे। पण परमात्मा अनादी असून अनंत आहे, असा अनंत अखंड एकरस, केवळ सत्ता मात्र आहे, स्फूर्ती मात्र। सत्ता म्हणजे अस्तित्व, सत्स्वरूप, चित्ता म्हणजे ज्ञानस्वरूप आहे। असा असून त्याच्यापासून हा प्रपंच कसा निर्माण झाला की त्याच्यात एक संकल्प उठला म्हणत असताना परत आणखी शंका येईल तो त्या मनात की कशाला त्याच्या मनात संकल्प उठायला पाहिजे। तर जसं आपण काही दिवसभराचं काम करून थकून भागून आलं असताना आपलं काही जर कार्य राहिलं असेल आज करायचं तर आपण उद्या करतो, तशा ह्या काही लोकांच्या अशा काही जीवांच्या वासना तशाच त्या प्रलय काळाच्या तशा आधी असतात। आता त्यांना वाव देण्याच्या दृष्टीने, त्याला प्रकटन देण्याच्या दृष्टीने त्या परमेश्वराला वाटलं की यांच्या वासना पूर्ण होण्यासाठी त्यांना आपलं शरीर दिलं पाहिजे। आणि म्हणून त्याच्यासाठी स्वतः म्हणून आणि म्हणून थोडक्यात सांगायचं म्हणजे हे देखील त्याच्या प्रकारचा अध्यारोपच आहे।
खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निर्मिती झालीच नाही, पण सर्वसाधारण साधकाला निर्मितीचाच भाग समजू शकतो, व्यक्त दिसू शकतो, आणि म्हणून त्या अव्यक्तापासून अव्यक्तामध्ये अशी संकल्पना उठली की आता स ईक्षत लोकानुसृजा इति, की त्या परमात्म्याने आपल्यामध्ये संकल्पना केली, जो अनादि आदि गोविंद, कारणाचंही कारण असलेला हा गोविंद, हा परमात्मा, त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचा विचार येऊन त्या परमात्मा निर्मिती आता केली पाहिजे असं त्यांनी संकल्प केला. कशासाठी? त्या जीवाच्या काही कर्म आणि कर्मफळाचे जे भोग घ्यायचे आहे त्यासाठी त्यांना शरीर देण्याच्या दृष्टीने. आणि आपण बघू शकतो की ऑफिसमध्ये काही एखादं काम राहिलं असेल आणि आपण रात्री झोपलो, 12-1 पर्यंत आपण प्रयत्न करतो ते पूर्ण करायचं, नाही जर झालं असेल तर आपण तर उद्या सकाळी ब्रेकफास्टच्या आधी करू. समजा ते आधीच फाईल पूर्ण झालं असतं तर प्रश्नच नाही. तसं ह्या अनेक जीवाच्या, आता जीवाची देखील कल्पना किंवा आता तुम्हाला सांगितलं की जसं ईश्वर अनादी असं जीव देखील अनादी. केव्हा सुरुवात झाली प्रथम कोणी सांगू शकत नाही. ही जगत देखील हे सगळं नामरूपात्मक दिसत आहे, त्याचंही आपल्याला आधी सांगता येत नाही. आणि कारण ते बुद्धीच्या पलीकडचा परिसर असल्यावर पण प्रत्यक्षात आपल्याला दिसतं म्हणून त्या भाषेत त्या गुरुला किंवा ऋषीला बोलावं लागलं. आता त्यांनी अशा तऱ्हेने संकल्पना केली. भरपूर त्यात सांगण्यासारखं आहे, पण थोडक्यात मुख्य मुद्दे घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आता त्यानंतर आता समजा त्याच्यापासून संकल्पना झाली, निर्मिती व्हायची जगाला. प्रत्येकाच्या वास्तव वेगळ्या, कोणाच्यात मनुष्याचे आहे, कोणाच्या जनावराचे आहे, कोणी पशुपक्ष्यांचे आहे, सगळ्या. आणि ते साम्य अवस्थेत असताना काही लक्षात आलं नाही. जसं आपण 10 लोक झोपले असताना कोण काय समजून येत नाही. जागं झाल्यानं बाकी डॉक्टर म्हणूनच जागे होणार, वकील म्हणूनच जागा होणार, एखादा साधू असेल तर साधू म्हणूनच जागा होणार. ते आपल्या तसा तर समजा की त्या अव्यक्तापासून व्यक्ताला आलं असताना त्यात ती संकल्पना उठून सुरुवात झाली. आता सुरुवात झाल्यानंतर मग प्लॅन केला पाहिजे. आपण नाही की आपलं भाड्याचं घर असताना स्वतःचं बांधायचं असेल, आपण विचार करतो की किती खोल्या असल्या पाहिजे, त्याला कुठे बार अटॅच असला पाहिजे, कुठे किंवा मंदिर असलं पाहिजे, काय देतं तुम्ही ठरवता. आणि तुम्ही जसा प्लॅन देता त्या आर्किटेक्टला तसं तुमचं घर बनतं. तसं प्रत्येक जीवाचे असे प्लॅन त्याच्यात असलेल्या त्या सृष्टी जेव्हा निर्माण झाली तर सृष्टी निर्माण करत असताना त्यांनी असे अनुभवाचे क्षेत्र, त्याला लोक म्हणतात, ते निर्माण केले. इथून आता दुसरा मुद्दा सुरुवात करतो. लक्षात ठेवा, फार डिटेलमध्ये राहणार नाही, पण मुख्य मुद्दा त्यात घेऊन आपण जे आपल्याला मूलभूत प्रश्न येतात सृष्टीबाबत त्याचं उत्तर द्यायला सफिशियंट आहे. आता तुम्ही दुसऱ्या मंत्राकडे चला. ठीक आहे, त्यांनी संकल्पना केली, त्याच्यापासून आता एकत्वापासून अनेकत्वाची निर्मिती करावी. आणि आता निर्माण करत तर कसा सृष्टिक्रम होता त्याचा पुढच्या मंत्र नंबर 2 मध्ये सांगत आहे. स इमाम लोकान असृजत अंबः मरीची मरम आपः अदो अंबः परिणदिवं द्यौः प्रतिष्ठान्तरिक्षं मरीचयः पृथ्वी मरोया अधस्तात्तापः. आता त्याला नाव दिलं, जसं आपण एखादी टेरिटरी किंवा असे प्रदेश निर्माण करतो. हा मध्य प्रदेश आहे, हा महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, आपल्या हिंदुस्थानाचेच भाग. तसं आता त्यांनी त्याच्यापासून योग्य असं प्लॅनिंग केलं त्या भगवंतानी. 6 म्हणजे तो आत्मा एक असून तो त्याच्या सर्वज्ञत्वात स्वभावामुळं, भाष्यकारांनी म्हटलं की त्याला काही करावं लागत नाही, तर सर्वज्ञ असल्यामुळं. आणि ईश्वराची शक्ती अशी आहे की तो कर्तुम अकर्तुम अन्यथा वा कर्तुम शक्य, तो करू शकतो, करणार नाही, नाही तर वेगळं तरी काही करू शकतो. तर तो स्वतंत्र आहे आपल्याच्या अशा ह्याच्यात. पण त्याला देखील या समष्टी वासनेनुसार निर्माण करण्याची संकल्पना उद्भवली. असा जो आहे तो आत्मा शुद्ध असून अजर अमर अखंड अनादी असून सर्वज्ञ स्वभावामुळं तो काही जड नव्हे, तो चैतन्य स्वरूप असल्यामुळं लोकांना सृजई इति, मी आता लोकांना उत्पन्न करावं असं इच्छित, असं त्यांनी असा विचार केला, इच्छन केलं.
आणि त्या असं आता कसं संभवतं त्याचा ते शंकराचार्य म्हटलं ते सर्वज्ञत्व स्वभावामुळं काही लौकिक साधन नसताना देखील तो निर्माण करू शकतो. कारण परमेश्वराची शक्ती अलौकिक आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा वा कर्तुम शक्य. तो करू शकतो, करणार नाही, वेगळं करू शकले. कारण अनेक गोष्टी अशा घडतात जगातल्या की ज्याचं आपण काही कारण सांगू शकत. त्यांनी असं आलोचन केलं, संकल्प केला. आणि आता हा इमान या वाक्यात व्याख्या करत असताना इमान लोकान असृजित. आणि मग त्याने हे लोक निर्माण केले. आणि निर्माण करत असताना त्याच्यात आता कोण निर्माण केलं तर डिटेल देत आहे. आता पहिली गोष्ट त्यात आली, एक 4 लोक केले. अंबाहा, दुसरं मरीची, तिसरं मर आणि तिसरं आपहा. वरून खाली आहे तुम्हीच. जसं स्वर्गलोकाचा भाग, अंतरिक्षाचा भाग, पृथ्वीचा भाग आणि पृथ्वीमध्ये आत पाण्याचा भाग आहे. आपण नाही विहिरीला पाणी लागतं ते आतच. आता अंबाहा, मरीची, मरम आणि आप आपल्या मुख्य मुद्दे लक्षात की जिथून ढग वगैरे उद्भवतात, पाणी वगैरे निघतं आणि म्हणून त्याला आंबा. त्याच्यानंतर मरीची याचा अर्थ आहे ज्याचा सूर्यकिरणाचा किंवा प्रकाशमानतेचा भाव असतो. किरण असतात, मरीची म्हणजे किरण. आता आपण वरून गायत्रीमध्ये देखील आपण भू भुव स्वहा आणि मग वर देखील म्हटलं आहे महाजनहा तपहा. तर तो भाग जाऊ दे, पण आपण वरून जर आपण खाली आलो तर प्रथम स्वर्गलोक, नंतर अंतरिक्ष लोक आणि नंतर पृथ्वीलोक. आणि पृथ्वीच्या आत देखील जास्तीत जास्त भाग पाण्याचा आहे आपल्या त्याच्यात. आणि ते पाणी आपल्याला विहिरीला खनन करत असताना आपल्याला आत लागत असतं, म्हणून त्या पृथ्वीच्याही खालचा भाग. अशा 4 गोष्टी त्यांनी 4 नाव दिले. एक अंब म्हणजे वरता असलेला तो आपल्या स्वर्गातील लोक, स्वर्गलोक, त्यात बाकीचे सगळे महाजना तपा आहे पुढचा. दुसरं मरीची, यात आकाशामध्ये अंतरिक्षामध्ये सूर्य आणि बाकीचे सगळे रात्रीचे चंद्रमा हे किरणयुक्त असलेले, प्रकाशयुक्त असलेले देवता राहतात. तर दुसरा भाग. तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात मरम, म्हणजे पृथ्वीलोक. इथे लोक जन्माला येतात, मरतात, परिवर्तन होतं सतत, म्हणून त्याला योग्य नाव दिलं मरणारा. आणि आपहा आणि पृथ्वीच्या खालचा जो भाग आहे पाताळ लोक किंवा आपल्याच्यात आपण म्हणून वर पाणी दिसत नाही, जरा खणून घेतलं तर आपल्याला पाणी विहिरीला तलावाला लागत असतं. तर तो भाग ज्या ठिकाणी पाणी आणि अनेक जलचर अशा तऱ्हेचे प्राणी राहतात. आणि काही प्राणी मात्र ते कसे काही मासे आहेत किंवा मगर आहे, अनेक असे असंख्य त्यात प्राणी राहतात. तर अदाहा अंबाहा. आता तिथे दिवेनं त्याचा आता व्याख्या केली आहे की हा पृथ्वीचा भाग झाला. त्याच्यानंतर परेण दिवम देव प्रतिष्ठाम अंतरिक्षम मरीजय. आता दिवम परेण म्हणजे द्यूलोकाच्याही स्वर्गलोकाच्या पलीकडे. आता द्यूलोक स्वर्गलोक आणि त्याच्या पलीकडे म्हणजे आपण ऐकले व्याहूतीने स्वहा महाजनहा तपहा सत्यम, हे ब्रह्मलोकापर्यंतचे असलेले सगळे वेगवेगळे हे मनाच्या उत्क्रांतीचे भाग आहे. लोक याचा अर्थ तुमच्या लक्षात असला पाहिजे. लोक म्हणजे पब्लिक किंवा जनता या अर्थाने घेतलं नाही. लोक म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या कर्मफळाचा अनुभव घेण्याचं क्षेत्र असतं त्या म्हणतात लोक. हा जसं मनुष्य लोक आहे, कर्मफळाचा भोग घेण्यासाठी आपण शरीर घेतलं. त्याच्यानंतर अंतरिक्ष लोक झाला, त्यानंतर स्वर्गलोक. आणि स्वर्गलोकाच्या मागे देखील त्याच्या मागे देखील अधिष्ठाता असं आणखी वरचे लोक आहे असे ते जे आपल्याला माहीत नाही पण ते आहे. म्हणून देवप्रतिष्ठा स्वर्गलोक ज्याचा आधार आहे असा एक भाग त्याचा पलीकडचा. आणि अदाहा अंबा आणि पलीकडे अंबलोक अंतरिक्षम, तो अंतरिक्षाचा भाग आहे ज्यात सूर्य चंद्र सगळे आपल्या गॅलेक्सीमध्ये असलेले सगळे जे तारका वगैरे सगळे असतात ते. मरीचिया म्हणजे त्या प्रकाशमान असलेल्या असे देवता ज्यात राहतात ते. आणि या अधस्तापा थोडक्यात सांगायचं म्हणून त्याची थोडीशी व्याख्या केली, थोडंसं विवरण केलं की जे याहीपेक्षा अधा म्हणजे खाली आहे पाताळादी लोक ते. ता आपाहा ते जल या नावाने ओळखले जातात.
थोडक्यात असं सांगायचं म्हणजे 4 टप्पे आपण लक्षात ठेवूया. वरून एक तर स्वर्गलोकाचा भाग, नंतर अंतरिक्षाचा भाग, नंतर पृथ्वीचा भाग आणि पृथ्वी खाली असलेल्या जलाशयाचा भाग, ज्याच्यात त्या ठिकाणचे प्राणी राहतात याच्याप्रमाणे. म्हणून देवता देखील अशा वरच्या भागात सांगितले. अशा तऱ्हेने त्यांनी संपूर्ण लोकांची निर्मिती केली. देवलोकाच्या पलीकडे देखील सांगितलं आहे. असं त्याचा आधार असलेला आणि आपल्या याच्यात पुरुष सूक्तात असं म्हणलं आहे की पादोश्च विश्वाभूतानी त्रिपादस्यामृतम दिवी. त्याच्या एका क्वार्टरपासून, एका पादापासून किंवा पायापासून मायेने एकरूपणे संपूर्ण जगताची निर्मिती झाली. पण त्रिपादस्यामृतम दिवी, त्याचे 3 पाय म्हणजे ते सत्यम ज्ञानम अनंत रूप आहे किंवा सच्चिदानंद स्वरूप आहे, ते तसंच राहिलं, त्याच्यात काही परिवर्तन झालं आहे. हे मायेमुळे केवळ आभास दिसतो. आणि म्हणून याला म्हणतात हा त्या परमात्म्यापासून हा असलेला विवर्त दिसणारा देखावा भाग आहे, ज्यात स्वतः परमात्म्यामध्ये काहीही परिवर्तन झालं नाही. आणि याला जे स्वतःमध्ये परिवर्तन न होता हे सृष्टीची निर्मिती होणं हे अशा तऱ्हेचं ह्या ईश्वरापासूनच शक्य आहे. कारण त्याचे दोन्ही कारणं आपण पाहिले की त्यांनी वापरलेलं मटेरियल म्हणजे उपादान आणि तो स्वतः हे दोन्ही अभिन्न आहे. त्याच्यापासून हे संपूर्ण असे सृष्टी व्यक्त झाली. आता जसं आपण काही काही भाग निर्माण करतो तर तिथे ते प्रत्येक आपली आजकाल ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने प्रत्येक प्रदेशाचा एक गव्हर्नर ठेवतात, काहीतरी लोकपाल असतात. आता ह्या ज्या सगळ्या शक्ती होत्या त्यातही रक्षण करणारे कोणीतरी असले पाहिजे. जसे आपल्या ते इंद्रियातल्या असलेली निर्णय शक्ती आहे, तर ब्रह्मांडात त्याच्या अधिष्ठाती देवता आहे. तर त्याने आणखी विचार केला की आपण यानाचं निर्माण केलं ईश्वराने, पण आता याना शक्ती प्रदायक करणारे काही त्याचे लोकपाल म्हणजे लोकरक्षक त्याची योजना केली पाहिजे. ती आता पुढच्या भागात इथे सांगत आहे. आता हे कंटिन्युएशनमध्ये वर्णन करत आहे. त्याच्यावरून तुम्हाला शेवट समजायला लागेल की पिंडामध्ये जितक्या काही आपल्या ह्या इंद्रियरूपी देवता आहे त्याचं अधिष्ठान ब्रह्मांडामध्ये त्या निर्णय देवतारूपाने आपण वारंवार सांगत आलो आहे की डोळे नुसते स्वतःहून बघू शकत नाही, डोळ्याला बाहेरचा विषय असेल, पण सूर्यदेवता जर नसेल तर आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. कानाने ऐकण्याचं काम होऊ शकत नाही स्वतःहून, पण ते ऐकण्याचं काम तेव्हा होत असतं की कानाच्या मागे ही आकाश देवता असेल तर. तसं आता त्या दोघांचाही संबंध सांगून कसं पिंड आणि ब्रह्मांडाची योजना त्यांनी करून शेवट त्या अशा हॅपॅझर्ड अशा कुठेतरी त्या संसारार्णवात पडलेल्या होत्या. मग त्यांना आपापली जागा त्याला शोधायला होती. असे थोडंसं सिस्टमॅटिक या ठिकाणी निर्देशन केलं आहे. सृष्टीचा क्रम तो सांगितला 4 याच्यात. क्रमधून ह्या 4 टेरिटरीज निर्माण झाल्यानंतर त्याचं त्या पुरुष लोकपालाची रचना ती कशी केली हा टॉपिक आपल्याला तर पुढच्या याच्यात आहे. आता पुढच्या 3ऱ्या याच्यात घ्या. स ईक्षते मे नु लोकाः लोकपालानुसृजा इति. आता 6 म्हणजे त्या परमेश्वराने परमात्मा मायायुक्त असलेला चैतन्य त्यालाच म्हणतात ईश्वर. इक्षत म्हणजे त्यांनी अधिक संकल्प केला, विचार केला. आपण हे मुलंबाळ झालं तर आता कोणाला कोणत्या प्रकारचं एज्युकेशन द्यायचं, कुठे टाकायचं, तसं ते परमेश्वराने विचार केला. त्याने विचार केला की इमे लोकाहानो, ह्या सगळे लोक जर तर झाले आता, पण त्यांना जगवायसाठी कोणत्याला तरी संगोपन करणारे काही देवता आवश्यक आहे, सपोर्टिंग असे पॉटेन्शियलिटी शक्ती. तर लोकपालन सुजाणू येते. विचार कर, लोक तर उत्पन्न झाले, त्याला तर कामं नाही, पण त्या ठिकाणी त्याला आता क्षेत्र दिलं पाहिजे. तसं एखादा मुलगा आपला डॉक्टर असेल, आपण स्वाभाविकपणे त्याला तर दवाखाना कसा करून द्यायचा, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, वकील असेल तर त्याच्याप्रमाणे घराची योजना करतो, असं करतो. तर तसं परमेश्वराने या प्रत्येकाच्या त्या काहीतरी ह्या कामनेसहित ते निर्माण झाले असं समजून त्याच्याबाबत लोकपालाचे म्हणजे त्याचे जे पालन करणारे त्याची त्या ठिकाणी योजना केली. आता ते करण्याच्या आधी एक कोणीतरी मुख्य असला पाहिजे की जो बाकीच्या सगळ्याला निर्माण करतो. तर तो पुढच्या त्याचा सांगत आहे आपल्या 3ऱ्या मंत्रामध्ये.
काही ठिकाणी असं सलग दिलं आहे विवरण आणि काही ठिकाणी एका एकाच आपल्या याच्यात दिल्यात. आता ते निर्माण करण्याच्या आधी कुठलेही कर्मकांड पाण्याशिवाय होत नाही. जगातून जर पाणी वजा केलं तर सगळं जग डिहायड्रेट होईल, नामरूप देखील राहणारच नाही. आता हे नामरूपाचा प्रपंच निर्माण करायचा म्हणजे त्यांना अनुकूल असा पहिल्यांदा मुख्य लोकपाल केला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यापासून आता जेव्हा निर्माण करण्याची त्याच्या संकल्पना उठली तेव्हा त्याच्यात आता पुढे तिसऱ्या म्हणता सांगत आहे ते पाण्यापासून एक पुरुष याचा उद्भवला, विराट पुरुष किंवा ब्रह्मांड पुरुष. तो पुढे सांगतात सोध्य एव पुरुषम समुद्धृत्य अमूर्छेत. त्याने पुढे आणखी विचार केला की आता यांना जर संगोपन करायचं असेल, जसं मुलंबाळ झाले त्याला आपल्या खाण्यापिण्याची सोय करावं लागते सगळं, तर त्यासाठी कोणीतरी मुख्य असला पाहिजे. त्याला आता याला म्हणतात हे हिरण्यगर्भाचं प्रतीक आहे. हिरण्यगर्भ म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या समष्टी मनाशी एकरूप झालेलं चैतन्य, तो हिरण्य. सहा अभ्या एव, तो पाण्यापासून निष्पन्न झालेला पुरुषम समुद्रत, की त्यांनी हा त्या अभ्या म्हणजे पाण्यापासून हा पुरुष निर्माण केला. म्हणजे एक अशी देवता निर्माण सगळ्यात महत्वाची. अभ्याय पाण्यापासून आणि समुद्रत, आणि त्याला वर काढून अमूर्त आता पाप जितकं जितकं नामरूपात्मक जगत आकाराला येतं त्याच्या आधी काहीतरी निराकार असलं पाहिजे. तर प्रथम त्यांनी हा निराकार रूपी असला किंवा असा सूक्ष्म शरीराशी एकरूप झालेला असा पुरुष निर्माण करून त्याला अमूर्त म्हणजे त्याला मूर्त रूप दिलं, अवयव निर्माण केले. आता हे सगळं विचारपूर्वक त्यांनी केलं की ईक्षण करून त्यांनी इमेनु लोकाहा, मी आता हे लोक उत्पन्न केले आहे, आता त्यांचं संगोपन कसं व्हावं, त्यांचा चरितार्थ कसा चालावा, आणि ते परिपालका वाचून जर राहिले तर त्यांचा नाश होईल असा त्यांनी विचार केला. आणि म्हणून त्याच्यासाठी लोकनिर्माणाचं मग ते लोकपाल निर्माण, लोकपालात मुख्य असा प्रथम असा त्या पाण्यातून उद्भवलेला पुरुष त्या ठिकाणी निर्माण झाला, तो ब्रह्मांड पुरुष म्हणतात. अशी कल्पना तुम्हाला पुरुष सूक्तात आहे. लोकपालानुसृजत, रक्षणासाठी त्याला लोकपालात अहम सृजे, मी आता उत्पन्न करतो इति, अशा त्यांनी संकल्पना केली. ईक्षण केलं म्हणजे त्यांनी समष्टी सूक्ष्म शरीर निर्माण करून त्याच्याशी एकरूप झालं आहे. हे बघा आपल्याला जे स्थूल शरीर मिळत असताना व्यक्तिगत त्याच्या आधी प्रथम सूक्ष्म शरीर असतं, सूक्ष्म शरीराच्या आधी आपल्या ज्या वास्तव म्हणजे कारण शरीर असतं. आता ह्या समष्टीचा विचार चालला, एकट्या शरीराचा नव्हे, संपूर्ण ब्रह्मांड त्यात सगळ्याच प्रकारच्या देवता, वायुजीव, प्राणी, त्याच्यानं आणखी बाकीचं सगळं आहे. तर त्या सगळ्याचं एकत्रीकरण असलेला सहा अध्या एव पुरुषम, तो प्रत्यक्ष पाण्यापासून उत्पन्न झालेला पुरुष निर्माण तर केला, नंतर त्याला आकार दिला निम्न प्रकारच्या अवयवात. एवढं इथपर्यंत सांगते उत्पन्न करतो. आणि मग ते जेव्हा आकाराला येत असतं हे लिंग शरीर किंवा सूक्ष्म शरीर, तेव्हा त्याला म्हणतात विराट पुरुष. हा टोटल ग्रॉस बॉडी म्हणजे समष्टी स्थूल शरीराचा पुरुष, त्याला आपण म्हणतो हे बाहेरचं झालेले जगत, ते त्या विराट रूपी सांगतात. सहा म्हणजे त्यांनी परत आणखी त्या जलापासून जलप्रथा निर्माण झाल्यापासून तो जल याचा अर्थ आणखी सांगितलं भाष्यकारांनी की नुसतं पाणी नका घेऊ, पाणी हे पंचमहाभूताचं प्रतीक आहे. आता तुम्ही सांख्य तत्वज्ञानाचं सूत्र घ्या की प्रथम परमात्मा एकच होता, परमात्म्यापासून अव्यक्त म्हणजे माया निर्माण झाली आहे. अव्यक्तात महत म्हणजे टोटल माइंड समष्टी बनणे, महतो अहंकारात्मक मी निर्माण करावं जगाला असं संकल्पना करणारा, त्यात अहंकार त्याच्याशी जोडला म्हणजे संकल्प करणारा तो मी. आणि अहंकारात पंचतन्मात्रांनी एकदम असं स्थूल जगत निर्माण झालं नाही, पण त्या स्थूल जगत निर्माण होण्याच्या आधी या प्रत्येक इंद्रियाच्या ज्या आधीच्या असलेल्या त्या ज्या शक्ती आहे, कानामध्ये ऐकण्याची शक्ती, डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती, त्या पंचमहाभूताच्या देवतामध्ये आधीच होत्या, त्याच्यासह हा पुरुष निर्माण केला. म्हणून आपल्या ह्याच्यात पुराणामध्ये आपल्याला गोष्टी आपण ऐकतो तेव्हा नारायण
त्या क्षीरसागरावर पहुडलेले आहे. त्यांच्या नाभिकमलातून मग ब्रह्मदेव निर्माण झालेले आहे. आता हा ब्रह्मदेव म्हणजे कशाचं प्रतीक आहे? समष्टी मनाशी एकरूप झालेल्या चैतन्याचं प्रतीक आहे. त्यालाच म्हणतात हिरण्यगर्भ. अशा तऱ्हेने हिरण्यगर्भ नावाचा हा पुरुष त्या ठिकाणी निर्माण होऊन त्याचपासून मग आता पुढचा प्रसार निर्माण झाला. जसा कुंभार जेव्हा आकार देत असतो तो प्रथम नुसता गोळा असतो पहा. त्याला माहीत नसतं आता चौकोनी करायचं आहे की गोलाकार रांजण करायचं आहे की सुरेख करायचं. आणि मग हळूहळू दुसरी स्टेप त्याला येते की तो मग विचार करतो आपल्या त्यात कसं द्यायचं. तिसरी स्टेप प्रत्यक्ष त्याला आकार देतो. आणि चौथी स्टेप म्हणजे एकदम त्याला तो बाय प्रॉडक्ट काढून तो विकायला आणतो. तर तसं त्या ह्या समुद्रता म्हणजे तो निर्माण झाला तो पुरुष त्याचा या तो पाणी याचा अर्थ नुसतंच पाणी घेऊ नका पण संपूर्ण पंचमहाभूतासह निर्माण झालेले असं समष्टी मन ते त्या निर्माण केलं. त्याला मस्तक हातपाय इत्यादी त्यांनी युक्त केलं. आणि हातपाय दिला तर मग त्याला त्यात कोणत्याची शक्ती असल्या पाहिजे समुद्र आणि वर काढून अमूर्त येतोय म्हणजे त्याला आकार म्हणजे सावयव करता झाला त्याला अवयव केलं. आता अवयवांची चांगली योजना करून आता त्याच्यात पुढे आणखी विचार केला. आता हे या अवयवाला म्हणतात गोल आहे. जसं आता हे कान हे बाहेरचं हे जे दिसत आहे ते गोल आहे. त्याच्या आत आपल्याला ऐकण्याची शक्ती आहे. डोळाही पाहण्याचे म्हणजे प्रथम अशा तऱ्हेचं निर्माण करून ते फिजिकल ग्रासबाडी मग त्याच्या स्पेशल सेन्सेसचं सेंटर घातलं त्या ठिकाणी. आणि मग हे असं करण्याच्या आधी पुढे सांगणार आहे आपल्याला की त्या सुरुवातीला अशाच हॅपेजर्ड अशा सगळ्या त्या भवारणामध्ये सगळ्या शक्ती समावलेल्या होत्या. मग त्याला सांगितलं तुम्हाला कुठून जाऊन तुमची इच्छा पूर्ण होईल त्या त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश करा. जसं आपल्या मुलांना सांगतो तुला आता कुठे जायचं तू आपलं आता तू MBBS झाला आता कोणत्या ठिकाणी तुला काम करायचं तू ठरव. सरकारी नोकरीत काम करतो का किंवा स्वतःचा प्रायव्हेट दवाखाना काढतो ती फक्त तुला काम बाकी हेच करावं. तसं आता पाहायचं असेल तर मग असं सेंटर त्यांनी पाहिलं पाहिजे की ज्या ठिकाणी पाहण्याचं काम पूर्ण होऊ शकेल. अशा ठिकाणी गेलं पाहिजे केंद्रस्थान की ज्या ठिकाणी ऐकण्याचं कार्य होऊ शकेल. अशा तऱ्हेचा पुढचा हा विचार या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. आणि तो आपल्याला पहिल्या खंडाच्या याच्यात एकेका मंत्र करून त्यात स्पष्टीकरण केलं आहे. तर तो आता तम हिरण्यगर्भम पुरुषम त्यात तो कसा झाला आता तो मूर्त रूपाला आणला. त्याला त्याच्या गोलही निर्माण झाले त्या ठिकाणी त्याचे इंद्रिय निर्माण झाले आणि त्या इंद्रियासाठी असलेल्या अधिष्ठाती देवता त्याही तो निर्माण केला. तर ते पुढे आता सांगत आहे आपल्याला. आता तुमच्या 4 नंबरचा मंत्र दिला. एका ठिकाणी संपूर्ण हा टॉपिकच एका ठिकाणी घेतला आहे त्याचं सांग. तर आपण एक आपण त्याचं वाचू. आणि मग माणसासाठी मनुष्य शरीर होण्यासाठी त्याला कसा चॉईस दिला की कोणत्या शरीरात जातो. त्या जीवाला सांगितलं कुठे जातो म्हणजे तुझ्या सगळ्या वासना पूर्ण होईल. आणि मग मनुष्याचा सगळ्यात शेवट आपली व्हरायटी केली पुढ्या विषय. म्हणून आपल्याला म्हणतात मानव. मा म्हणजे नाही नव म्हणजे नवीन. याच्याहून नवीन व्हरायटी निर्माण करायची नाही की बाकीचं सगळं देतं. आता म्हणून छान सृष्टीचं वर्णन केलं त्यांनी. आता पुढे पहा. तमभ्यतपत तस्याभितप्तस्य मुखम निरभज्यत यथांडम मुखाद वाचः अग्निः. हा एक विचार. आता कंटिन्युएशन पुढे सांगणार. आपण एकाचा विचार करू. तम म्हणजे त्याला पहिल्यांदा निरअवयव होता त्या गोळ्याला आकार देण्याचे असताना तिनं अभ्यतपत त्याने खूप असं सखोल असं चिंतन केलं. आणि त्या चिंतनातून अभितप्तस्य तस्य त्या उद्भवलेल्या त्या गोळ्याला मुखम यथा अंडम त्या मुख म्हणजे एक आकाराची भेग पडली. म्हणजे आपण एक कुठले द्वार आपण तिथून सुरुवात. तर अभितप्तस्य तस्य तो निर्माण झालेला पहिल्यांदा त्याला काहीतरी छिद्र पडलं अभ्यतपत त्यातील एक भेग पडली त्याच्या ठिकाणी. आणि त्याच्या अभिमानी देवता सृष्टीर्थ तो परमेश्वर त्याचं पर्यावलोचन करू लागला बघू लागला. आणि हेच त्याचं तप आहे.
तप याचा अर्थ काही तापून घ्यायचं सर्व ऐकाग्रम परमम तपः, मनाची खूप एकाग्रता केली. आता याला साजेशा कोणत्या शक्ती त्यात घालायच्या हा पुढे विचार. तस्य अभिजप्तस्य, त्याविषयी सर्व प्रकारे विचार केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर त्या विराट पिंडाचं जे रूप निर्माण, त्यात मुखम म्हणजे मुख हे म्हणजे छिद्र, त्यात असं थोडीशी क्रॅक किंवा असं हे करून निरभित येतं. तर त्यातून पहिलं छिद्र निर्माण झालं मुखछिद्र, त्यातून विदारित झालं. मुखम कसं यथा अंडम, तसं अंड्यापासून पक्षी निर्माण होत असताना कुठे सुरुवातीला कुठे क्रॅक पडतेस आणि मग त्यातून चिमणी, कावळा, कोकिळा कसे येतात, तसे त्याच्या वासना असतील तशा. म्हणतात हे आपो नारायण प्रोक्त, हा पाणी हे नारायणाचं स्वरूप आहे. आता प्रत्येक अंड्यामध्ये पाण्याचा भाग असतो, फक्त त्यातून वेगवेगळ्या पक्षी निर्माण होते. कारण एकामध्ये चिमणीचा संस्कार तर चिमणी पक्षी निर्माण होतो, तुझा कावळ्यात असेल तर कावळ्यात येतो, कोकिळा निर्माण होतो, त्या प्रत्येकाच्या वाचतात. तसंच ह्या म्हणून आपल्या त्यात प्रतिकात्मकपणे सांगितलं आहे की नारायण पहुडले असतात क्षीरसमुद्रावर, सगळ्याच्या एकत्र अशा शुद्ध असलेल्या अशा मायेशी तो एकरूप असलेला, त्यातून मग ते निर्माण होत असतं. आता हे पुराणात सांगितलं, त्यासाठी ही इथे आधार आहे उपनिषद. यथा अंडम, की ज्याप्रमाणे संपूर्ण एक पहिल्यांदा अंड एक असतं आपल्या पक्षी निर्माण होत, पण त्यातून तोंड बाहेर निघण्यासाठी कोणतं तोंड काढतात त्याचं आणि मग पक्षी त्यातून बाहेर पडतो. तर तसं त्याचं मुखचित्र वितरित झालं, उत्पन्न झालं. ते कसं झालंय सांगण्यासाठी उपमा दिली. यथा अंडम, जसा अंड्यापासून पक्षी प्रकटतो असा दृष्टांत दिलेला. म्हणजे पक्षी, मग काही सर्प असो, ते परिपक्व झाल्यानंतर आपोआप ते क्रॅक होत असतं, ते पडत असतं. त्याला काही छिद्रीन वगैरे करायची आवश्यकता नाही, ऑटोमॅटिक होत असतं. आणि मुखछिद्र आणि मग मुखात वाघ. आता मुखामध्ये जर आपलं हे निर्माण झालं तर त्याच्यामागे काहीतरी शक्ती असली पाहिजे. मुखात वाचा, त्याच्या मुखापासून वाचा निर्माण झाली. मुखात इंद्रश्च अग्निश्च प्राणात वायू, ते तुम्हाला सगळं तिथेच लक्षात येईल पुरेसं तुम्हाला. तर त्याच्या मुखचित्रापासून वाक इंद्रिय निर्माण झालं म्हणजे बोलण्याची शक्ती, म्हणून आपल्याला वाची शक्ती इथे दिसते, अभिव्यक्त झालं. आणि वाचा हा अग्नी, आणि वाचेपासून अग्नी हा इथे आता एक विषय पुराण. म्हणजे नुसतं गोलच निर्माण केलं असं नव्हे, त्यात असलेल्या शक्ती निर्माण केल्या आणि त्या शक्तीची बाहेरची अधिष्ठाती देवता ती त्या ब्रह्मांड पुरुषामध्ये, त्या विराट पुरुषामध्ये, त्या हिरण्य पुरुषाने जो मूर्त आकाराला त्यात त्यांनी निर्माण केलं. आता हे क्रमाने संपूर्ण अशाच पद्धतीचं तुम्हाला एक एक श्लोक दिले आहेत. पुढे पहा. मग त्याच्यानंतर नाकाकडे आलं, कारण मुख झालं, त्याचा नाकाचा आकार दिला पाहिजे. नासिके निरभिद्येताम, नासिकाभ्याम प्राणः, प्राणात वायु. नंतर हे वाघ देवता झाली, ती आपल्यासाठी जे समोरचं जे आपलं एक थोडंसं छिद्र पाडून त्यात असं बोलण्याची आपल्याला शक्ती आली. आणि त्या वाघ देवतेसाठी अधिष्ठाती देवता कोणती? अग्नी. या दोघांची निर्मिती केली त्यांनी. आणि सुरुवातीला दोन्ही एकाच ठिकाणी पडलेले असणार आणि मग तो देव सांगतो की तुम्हाला काय पाहिजे तिथे शिरकाव घ्या. आता दुसरं स्टेप सांगत आहे नासिके. त्याच्यानंतर नासिका म्हणजे आपल्याला दोन नाकपड्या उद्भवल्या, नाकाचे दोन छिद्र निरभेदिता, ते दोन नाकपुड्या त्यातून निर्माण झाल्या. नासिकाभ्याम प्राण, नाकाच्या छिद्रातून प्राणशक्ती त्यांनी कार्य करायला लावली. नासिकाभ्याम प्राण आणि प्राणात वायू. म्हणजे हे घ्राणेंद्रिय आहे, आपण वास घेण्याचं इंद्रिय आहे, त्यासाठी प्रथम हा गोल निर्माण केला आणि मग त्याच्यामध्ये वास घेण्याची शक्ती त्याच्यात आहे. आणि तिची देवता कोणती आहे? तिची देवता नासिके त्या छिद्रापासून घ्राणेंद्रिय आणि प्राणात वायू, ही वायू देवता व्यक्त झाली. आता पुढे डोळ्याबाबत सांगत आहे. आता हे सगळा एकच विषय आहे, त्याच्यामुळे आपल्याला बाकीचे डिटेल तुम्ही बघा. अक्षिणी निर्भिद्येताम, अक्षिभ्याम चक्षुषश्चक्षु आदित्यः,
पुढे नंतर त्याने हळू 2 डोळे निर्माण केले. पहिल्या नाक पुढे, नंतर डोळे. आणि अक्षिभ्या चक्षु, डोळ्यापासून पाहण्याची शक्ती त्या निर्माण केली, त्या समजती ब्रह्मांडाच्या पासून पाहण्याची शक्ती निर्माण केली. आणि पाहण्याचे चक्षु अक्षिभ्याम, 2 नेत्रापासून चक्षु म्हणजे चक्षुंद्रिय. आणि चक्षुषः म्हणजे डोळ्यापासून आदित्य, पुरुष सूक्तात संबंध लावा, त्याच्यामध्ये त्याच्या डोळ्यापासून आदित्य निर्माण झाला. सूर्य उत्पन्न झाला. आता पुढचा भाग म्हणजे कान. कर्णो निर्भिद्येता कर्णाभ्याम श्रोत्रम श्रोत्रादिशः. नंतर आपले 2 कानाचे निर्माण झाले. सुरुवातीला दोन्ही नॉर्मल असतात, कधी एका कानी ऐकायला तर तो भाग वेगळा. पण नुसतीच प्रथमच्या 2 कानाचे छिद्र काढले. निर्भिद्यता म्हणजे कानाचे 2 छिद्र म्हणजे 2 कानं. आणि कर्णाभ्याम, दोन्ही कानापासून श्रोत्रम, श्रोत्रेंद्रिय म्हणजे ऐकण्याची शक्ती त्यात. कारण त्याचं पॉवर ऑफ ऑडिशन नसेल तर ऐकायला नाही, ठीक आहे. आणि श्रोत्रादिशा, आणि त्याच्या श्रोत्रापासून. लक्षात ठेवा, ही एकट्याचा देह नव्हे, हा ब्रह्मांड देह आहे. त्याच्यात मग त्या ब्रह्मांड देहात असलेल्या ज्या देवता आहे त्याचं निर्देशन. त्या श्रोत्रापासून दिशा निर्माण झाल्या, स्पेस बाहेर. म्हणून आपल्याला हे जे कम्युनिकेशन होत आहे हे आकाश आहे, म्हणून आपल्याला इकडे तिकडे सगळे व्यवहार, फोन करणं, ईमेल होणं, तार करणं, हे सगळं शब्दाची योजना तिथे श्रोतापासून दिशा आहे. आता पुढे त्याच्यात आणखी निराळ्याचं निर्देशन. त्वं निरभिद्यत त्वचोलोमानी लोमभ्य औषधी वनस्पतयो. आता कानापर्यंत आल्यानंतर मग त्वचा, आपली ही वरची कातडी, ती त्यात लोमानी, त्वचेपासून लोम म्हणजे ते बाहेर केस येण्याच्या आधी जे रूट असतात त्याचे, ते निर्माण केले. तर त्वचो लोमानी, त्वचेपासून लोम निर्माण झाले. आणि लोम शब्दाने लोमाला आधारभूत त्वचेत असणाऱ्या स्पर्श ज्ञानेंद्रिय तुम्ही घ्या, कारण ह्या त्वचेमध्ये स्पर्श ज्ञान आपल्याला आहे. आणि लोमभ्या औषधी वनस्पत्या, आणि स्पर्श ज्ञानेंद्रियापासून औषधी आणि वनस्पती निर्माण झाली. म्हणजे थोडक्यात सांगत जसं आपल्या ह्याच्यात केस आहे, तसे परमेश्वराच्या ब्रह्मांडाच्या ह्याच्यात केसासारखं संपूर्ण असलेले वृक्ष, वल्ली, हे सगळे सोयरे, वनचरे म्हटलं आहे, हे सगळे आपले सहोदरच आहे. आता ते निर्माण झाले त्याच्यामुळे थोडक्यात सांगत. आणि त्या औषधी केसापासून निर्माण झाली. आता पुढे आता झालं थोडंसं, आता सूक्ष्म भागात जात आहे. हे झाले ज्ञानेंद्रिय. आता ज्ञानेंद्रियाचे केंद्रस्थान असलेलं आपलं माइंड, मन, तर ते आता कसं निर्माण झालं. त्या मन निर्माण होण्याच्या आधी पुढे सांगतात, हृदय निरभिद्येत हृदयात्मनः मनसच चंद्रमा. आता त्याच्यानंतर हृदय निर्भेद्यत. हृदय म्हणजे जे विचार आणि भावनांचं जे केंद्रस्थान आहे त्या म्हणतात हृदय. हृदय म्हणजे हे नुसतं हे बाहेरचं नका. हृदय निर्माण झालं. आणि हृदयात्मना, त्या हृदयकमलापासून मन म्हणजे अंतःकरण निर्माण झालं, विचार निर्माण झाले त्याच्यात. कारण नुसत्या आपल्या इंद्रियांच्या संपर्कात विषय येऊन फक्त आपल्याला शब्दस्पर्शाचं ज्ञान होत नाही, पण ते ज्ञान व्हायचं असेल तर त्याच्यामागे आपलं माइंड, मन असणं आवश्यक आहे. म्हणून ते निर्माण केलं त्याने. आणि मग मनसा हा चंद्रमा, त्याच्या मनापासून चंद्रमा झाला. पुरुष सूक्तातून चंद्रमा मनसो जातः चक्षोः सूर्यो अजायत मुखात इंद्रश्चाग्निश्च प्राणात वायुरजायत. मग नाभ्या असेल तर त्यांनी मग अशा तऱ्हेचं हृदय निर्माण केलं. हृदय कमलापासून मन, अंतःकरण, मनसा हा चंद्रमा, मनापासून चंद्रमा झाला. चंद्रमा मनसो झाला. आणि मग पुढे आता आणखी जात आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे बाकीच्या सगळ्याची जे केंद्रस्थान आहे इंद्रियाची,
ते नुसते इंद्रिय आणि बाहेरच्या विषयाच्या संपर्कात आल्याने आपल्याला पाहण्याचा, ऐकण्याचा, वास घेण्याचा ज्ञान होऊ शकत नाही. पण त्याच्याबरोबर सहकार्य असलं पण आपल्या माइंडचं, मनाचं, आणि मग मनाच्या मागे आणखी काहीतरी असल्याशिवाय, चैतन्य असल्याशिवाय आपण साधे विषयाचं ज्ञान देखील करू शकत नाही. आणि म्हणून अशा तऱ्हेचा हा चंद्रमा, त्या जी मनाची देवता आहे ती देवता, त्याचा अनुभव घेणारा आपलं आध्यात्मिक उपकरण मन आणि त्याच्यामध्ये विचार करण्याची शक्ती हे त्याच्यापासून निर्माण झाली. लक्षात ठेवा, अजून त्यांचं केंद्रस्थान त्याला मिळालं आहे, फक्त या शक्तीची पैदावारी निर्माण झाली. मनापासून चंद्रमा झाला. आणि आता पुढे नाभी सांगतात आपल्या पुढच्याच्या, नाभी निरभिद्यत नाभ्या अपानो अपानात मृत्यू. आता पुढे नाभी त्यानंतर नाभी आपल्या मधलं जे छिद्र आहे ते त्यांनी निर्माण केलं, निरभिद्यत. नाभ्या अपान, हा नाभीपासून हा अपानवय झाला, कारण तिथूनच मग तो खाली जाऊन आपली पचनशक्ती करून उत्सर्जनाचं कार्य करतो. अपानात मृत्यू, आणि अपानापासून मृत्यू. मृत्यू याचा अर्थ ही गुद देवता आहे ती निर्माण झाली, कारण आपण हे अपानाने बाहेर टाकलेलं सगळं भाग कसा मलविसर्जन त्या इंद्रियाच्या द्वारा करतो. अपान, नाभीपासून अपानवय निर्माण झाला, अपानात मृत्यू, आणि अपानवयापासून मृत्यू. या ठिकाणी देखील आता संपूर्ण इंद्रिय, त्याचे गोलय, त्याच्यामध्ये असलेली शक्ती आणि त्याची अधिष्ठाती देवता म्हणजे ते मृत्यू. कारण आता मृत्यू याचा अर्थ काय, ते मरणासर करतात, आपल्या मलिनता आपल्याच्या शरीरातून उत्सर्जित करतात. आणि अपान वायूचं कामच आहे आपल्या त्यातला असं नको असलेला भाग बाहेर फेकून द्यायचं. आणि नंतर आता राहिलं उपस्थेंद्रिय म्हणजे जननेंद्रिय, त्याचं हे सांगितलं ते पुढे. शिष्णम निरभिद्यत शिष्णात रेतः रेतस आपः. त्याच्यानंतर जननेंद्रिय निर्माण झालं. शिष्ण म्हणजे जनेंद्रिय उद्भूत झालं. शिष्णात रेत, आणि शिष्णापासून रेत म्हणजे पाण्याचाच भाग म्हणजे वीर्य, रज आणि रेत हे दोन्ही निर्माण झाले. रेतस हा आपः, आणि त्याच्यापासून पाणी निर्माण झालं. कारण पाण्याचाच आता प्रक्रिया करून झालेला भाग आपल्याला रज आणि रेत असतो. हे बरोबर लॉजिकल आहे. अशा तऱ्हेने संपूर्ण देवता आता निर्माण झाल्या. अजून त्यांना काही जागा दिली नाही. आता हे वर्णन करण्याच्या आधी शंकराचार्यांनी भाष्यात सांगितलं का हा सगळा संसार उभा झाला कशापासून? प्रपंचरहित असलेल्या परमात्म्यापासून मायेने प्रपंच उद्भवला. त्यात 2-3 गोष्टी सांगितल्या की आपल्याला अनुभवात असलेले गोलय हे स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये असलेल्या प्रत्येकाच्या शक्ती, कानामध्ये, डोळ्यामध्ये, नाकामध्ये, तसंच हृदयामध्ये मन, आणि मनामध्ये विचार करण्याची शक्ती, असं स्थूल आणि सूक्ष्म संपूर्ण जगत. आणि शिवाय त्याच्या अधिष्ठाते देवता, शब्दाची अधिष्ठाते देवता आकाश, त्याच्यानंतर स्पर्शाची अधिष्ठाते देवता वायू, रूप बघण्याची अधिष्ठाते देवता अग्नी किंवा सूर्यदेवता, तर सूर्याचेच प्रतीक. त्यानंतर रसनेची देवता पाणी, आणि गंधवती पृथ्वी. आता संपूर्ण देवताची निर्मिती करून ते 5 इंद्रियांच्या, त्याच्याबरोबर त्याच्या असलेल्या त्याच्या तृष्णा, त्याच्या प्रत्येकाची अशी भूक असते. आपण पोटाला जशी भूक लागते तशी डोळ्याची पाहण्याची भूक, कानाची ऐकण्याची भूक. पण पाणी पीकर प्यास बुझाओ, नयन नको कैसे समजावू, रे नयन की प्यास कब बुझते की दर्शन झालं असताना. तर कानाची प्यास तसं आता ते शंकराचार्य भाषेत म्हणजे या संसार सागरात 5 ज्ञानेंद्रिय हा विशेष तृष्णारूप पवन म्हणजे वाऱ्याच्या विक्षेपाने अनर्थरूप, खूप चांगलं रिपोक दिले त्यांनी, फक्त भाषांतर सांगतो. अनर्थरूप शेकडो तरंग असे, जसं पाणीच एक असतो त्याचे हे तरंग वेगवेगळे आहेत, ज्यात महारौरव म्हणजे अत्यंत घोर असं आधी अनेक निर्णय प्रकारचे अनुभवाचे क्षेत्र आहे, स्वर्ग, नर्क, मनुष्यलोक वगैरे.
आणि त्या लोकांत त्याचं क्रंदन सुरू असतं, ओरडणं सुरू असतं. आणि या कोलाहलामध्ये हा सगळा पुरुष आता निर्माण झाला. म्हणून आपल्याला नेहमी जरा कोलाहलात राहणं बरं वाटतं, एकांतात काही बरं वाटत नाही. आता हे जो खऱ्या अर्थाने निर्मळ आहे किंवा निर्विकार आहे किंवा बंधनरहित आहे, त्याच्यापासून हे निर्माण झालेले त्याचेच असलेले सगळे अपत्य या ठिकाणी आले. या सत्य, आर्जव, सरळता, दान, दया, धैर्य आदी आत्म्याचे गुण प्रथमतः भरलेले असतात. पण या ज्ञानरूपी नौकेत झाल्यामुळे इतकं तो वाहून गेला त्यात की तो जीव भावाला आला. आता जीव भावाल्यानंतर मग अजून त्याची जागा त्याला मिळाली नाही. फक्त त्या हॅपी जडली निर्णय ठिकाणची शक्ती, देवता, तसे सगळं. आपण एका घरी असताना जेव्हा आपण एका घरून दुसऱ्या घरी जातो तेव्हा सगळे सामान एका ठिकाणी टाकतो, मग आता रेडिओच्या ठिकाणी लावतो. तसं आता प्रत्येकाला आता ह्या देवताचं झाल्या. आता देवतांनी त्यांच्यामध्ये क्षुत पिपासा याचा अर्थ भूक आणि तहान, म्हणजे पाहण्याची, ऐकण्याची तहान किंवा हे जे त्याच्यात इच्छा आहे ते त्याच्याबरोबर होत्या. आता त्याचं जे अनुकूल असं शरीर बघायचं होतं की ज्या ठिकाणी सगळ्या इच्छांची पूर्ती होऊ शकेल. त्यासाठी मग पुढे सांगणार आहे की एक प्राणीमात्राचं शरीर निर्माण केलं आणि विचारलं तुम्ही देवतानं तुम्ही यात प्रवेश करा. तर काही जेव्हा बाकीचं जनावराचं शरीर दिलं तर जनावरात सगळ्या गोष्टी नाही, त्याची एवढी मेमरी बरोबर नसते, विचारशक्ती नसते. म्हणून मग त्याच्यानंतर सुरुवातीला तुम्हाला एक सांगणार आहे की गाईचं शरीर निर्माण केलं. पण गाईला देखील फक्त खालचेच दात असतात, वरचे नसतात. आम्हाला तर खायचं आहे तर मग घोड्याचं शरीर निर्माण केलं. घोड्याला खालचे आणि वरचे दात असतात आणि ते करून मग हा मनुष्यरूपी घोडा निर्माण केला की त्याच्यातही म्हणाले की सगळ्या गोष्टी मला शक्य नाही. आणि मग त्याला सांगतं की हे तुम्हाला पुरेसा आहे का, असा विचार पुढे येणार आहे. आणि मग म्हणतो तो अलम म्हणजे आता हे बरोबर, हे ठीक आहे. म्हणून माणसाला मनुष्य शरीर मिळालं मग सगळ्या इच्छा त्याच्या पूर्ण होऊ शकतात, असं ते शरीर. त्यात थोडक्यात सांगायचं तर त्या ठिकाणी शंकराचार्यांनी वर्णन केल्याप्रमाणे संसार ज्याला आपण म्हणतो, संसार अर्णव, तो हात की जो अविद्या, कामना आणि कर्माने युक्त आहे. त्यात हृदयाच्या 3 गाठी. आणि तो आता जलरूप सांगितलं. त्यात निम्न प्रकारचे तीव्र रोग आहे, जरा, मृत्यू, महामारी, अनेक प्रकारच्या त्या हे चाललेत. अपार निरालंब आहे, त्याला काही असं तऱ्हेचं स्वतः असं परिवर्तनशील होत आहे. आणि विषय आणि इंद्रिय संयोगाने होणारे त्यात सुखदुःखाचे अनुभव येत आहे. आपल्याला अनुकूलता असेल तर आपण सुख अनुभवतो, नको असलेल्या गोष्टी असतात त्याला दुःख वाटतं. आणि क्षणिक थोडा वेळ विश्रांतीचं त्याला स्वरूप मिळालेलं आहे विरंगुळाचं. अशा देवता म्हणजे अग्नी आदी देवतागण या महान संसार समोरात पडले. इथपर्यंत आपण ह्या विषयापर्यंत आलो. आता अजून त्यांना विशिष्ट विभागामध्ये प्रवेश करण्याची भूमिका झालेली नाही. तर प्रवेश करत असताना स्ट्रक्चर उभं करणं त्यासमोर आणि मग त्याला सांगणार की आता तिथे जा. तर तो विषय आता द्वितीय खंडामध्ये हाताळले आहे. ता एता देवता सृष्टा अस्मिन् महत्यर्णवे पापतस्तमशना पिपासाभ्याम अन्ववार्जत ता एनम अब्रुवन आयतनम न प्रजानीहि यस्मिन् प्रतिष्ठिता अन्नमदामेति. आता अशा या भवसमुद्रात त्या संपूर्ण शक्ती आहे, इंद्रिय आहे, त्याचं गोलय निर्माण झाले, पण अजून त्यांची जागा त्याला मिळालेली नाही. तर ता एता देवता सृष्टा म्हणजे त्या ईश्वराने संकल्प करून उत्पन्न केलेल्या इंद्रियाभिमानीनी सगळ्या देवता, त्यात अग्नी, वायू सगळे ते तिथे आले. समज अस्मिन महती अर्णवे, या मोठ्या महान संसार सागरात, मग आपण म्हणतो काय म्हणतो त्याला भवसागर, कठीण घोर. भव म्हणजे होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या सागरात हे त्या पडल्या. अस्मिन महती अर्णवे, या मोठ्या प्रापत
प्रापतन, त्या पडल्या त्या संसारात. मग तेव्हा त्या परमेश्वराने मग पुढे काय केलं, तम त्यांना, त्या देवतांना, तेन म्हणजे त्या ब्रह्मदेवानी अशनाया पिपासाभ्याम, त्याने क्षुधा आणि तृषेने युक्त केलं. म्हणजे त्या इंद्रियांना त्या प्रकारची लालच उभी करून टाकली आधी, पाहण्याची, ऐकण्याची, वाचण्याची. अशा तऱ्हेचं निर्देशन तुम्हाला कठोपनिषदात मिळलं आहे. या इंद्रियामध्ये हा स्वाभाविक असा गुणधर्म घातला की बहिर्मुख व्हायचं. परांची खानी व्यतृणात स्वयंभू तस्मात परांग पश्चितीनांतरात. गुरुदेवाने त्यांनी मॅन्युफॅक्चरर डिफेक्ट निर्माण केला की जेव्हा निर्माण केलं तेव्हा त्याला बहिर्मुख कसं व्हायचं हे आधी शिकवलं. आणि त्याचं याचं कारण काय की प्रत्येकाला त्याची भूक आणि तहान, म्हणजे त्याची इच्छा, तीव्र इच्छा निर्माण केली त्याच्यात, पाहण्याची इच्छा, ऐकण्याची इच्छा त्याच्याबरोबर निर्माण केली. अशनाया पिपासाभ्याम, क्षुधा तृष्णी त्याला अन्ववार्जत, अन्ववार्जत म्हणजे युक्त केलं. अशना पिपासाने युक्त केलं. या त्या योगाने आता पुढे काय झालं, संयुक्त झाले. पुढे अन्ववार्जत ता एनम अब्रुवन. आणि एवढं झाल्यानंतर त्या परमेश्वराला प्रार्थना करायला लागल्या. त्या देवता त्या ब्रह्मदेवाला किंवा निर्मात्याला म्हणाले की हे भगवन, नहा आयतनम प्रजानी, आता आम्हाला शक्यतो तुम्ही निर्माण केली, पण आम्हाला क्षेत्र दिलं पाहिजे कार्याचं. आयतनम प्रजानी, अशा जागेची व्यवस्था करावी. यस्मिन प्रतिष्ठिता अन्नम अदाम इति, की ज्या ठिकाणी आम्ही गेलो असताना, ज्या ठिकाणी प्रवेश केला असताना आमची भूक आणि तहान पूर्ण होईल. भूक आणि तहान म्हणजे इच्छा पूर्ण होईल, अशा ठिकाणी आमची योजना करा. म्हणजे अजून काही त्याची योजना आहे त्या ठिकाणी जायचे. महती अर्णव म्हणजे अविद्या, काम, कर्म, प्रभव, दुःखोदके, या दुःखरूपी या उदकामध्ये तीव्र रोग, जरा, मृत्यू, महाग्राही, शंकराचार्य वर्णन केलं संसार उपचार. ज्यात तीव्र रोग आहे, जरा मरण आहे, म्हणजे म्हातारपण आहे आणि मृत्यू आहे, अशा महाग्रह आहे. अनादो अनंती, अनादी आणि अनंत आहे, समजून पडत नाही किती आहे. अपारे विषय, विषयेंद्रिय जनित सुख लक्षणाने, आणि विषयजनित असं सुख त्याचं उभं केलं. आणि म्हणून आपल्याला याच्यात लगेच लक्ष लागतं, परत विचार करा, ध्यान करा, जर अवघड आहे. तर त्यांनी युक्त केले हा अनादी आणि असा अपार निरालंब अशा विषयजनित सुखात लक्ष नसलेल्या या संसारामध्ये त्या पडल्या. आणि त्याने म्हणजे देवा, तुम्ही आमच्यामध्ये आता क्षुत्पिपासा निर्माण केली, आता ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमचं क्षेत्र द्या, असं त्यांनी. कारण तो विधाताच आपल्याला आपलं शरीर देणार आहे, इथपर्यंत आणलं त्यांनी. आता पुढच्या ह्याच्यात आता त्या सगळ्या इच्छेच्या पूर्तीसाठी त्या ब्रह्मांड पुरुषांनी आपल्याला व्यक्तिगत इच्छा पूर्ण व्हावी म्हणून एक कोणतं रूप प्रकट केलं प्रथम, हे आता पुढच्या ह्याच्यात सांगत आहे. त्याच्यातला मंत्र मधून घ्या. ताभ्यो गाम आनेता तहा अब्रुवन न वैनो अयम अलमिति ताभ्यो अश्वम आनेता तहा अब्रुवन न वैनोऽयम अलमिति. ताभ्या, त्या देवतांसाठी, ज्यांनी ना देवतांच्या शक्तीसाठी प्रथम परमात्म्याने गाम आणत, गायीचं शरीर उभं केलं. जे तिरे कुणी पाठीचं मंत्र आहे, 2 पाय. अंतहा अब्रुवन, आणि ते त्याचं म्हणून उभं केल्यानंतर, शरीर गायीचं उभं केल्यानंतर ते म्हणायला लागले. तर त्यांनी ता अब्रुवन, त्या पाहून न अयम अलम न एव, की हे तुम्ही गायीचं शरीर आहे, ते आम्हाला सगळ्या वासना पूर्ण करण्यासाठी पुरेसं नाही. की परमेश्वराला त्यांनी म्हटलं की ह्या, कारण त्यात काही काही इच्छा पूर्ण होतात. याचं कारण पुढे दिलं आहे की गायीला फक्त खालच्याच अशी ओळी असतात दाताची,
तुम्ही पहा गाई आणि मतीचा कधी तुम्ही चेहरा नसेल पाहिला आता, फक्त खालचे ओळी आहे. म्हणून आम्हाला याला अभ्रपंक्ती फक्त खालचीच आहे, वरची नाही. उद्या खायचं असेल तर कसं खाता येईल आम्हाला. म्हणून त्यांनी पाहिलं की हे जे शरीर त्याच्यावर दिल्यानंतर की न अलमिती, अलम म्हणजे न पुरेसं, न अलम हे काही आम्हाला आमच्या वासना पूर्ण करण्यासाठी हे काही पुरेसं नाही. मग देवा म्हणजे ठीक आहे, आपण नाही का कोणतं काही कापड किंवा काही नाही, तर दुसऱ्या दाखवा वर तारी घ्या. मग त्याच्यात ज्या दोन्ही पंक्ती असतील तर ते पुढे त्यांनी अश्वाचं किंवा घोड्याचं शरीर निर्माण केलं असं म्हणतात. पुढे ताभ्या म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी म्हटलं की हे आम्हाला पुरेसं नाही तर ताभ्या अश्वम आनेत. मग त्या ठिकाणी घोड्याचं शरीर त्याच्यासमोर प्रस्तुत केलं. पहा तुम्हाला 2 दंतपंक्ती असलेला हवा आहे ना, तर त्याला दोन्ही दंतपंक्ती आहे घोड्याला. तर ते पण तरी पण त्याला काहीतरी अवस्थात घोड्याला. तर त्याच्याकडे पाहून देखील ता अब्रुवन त्या देवता म्हणाल्या वै नो अयम अलमिती, हे आम्हाला हे देखील काही बरोबर योग्य वाटत नाही हे शरीर. त्याला कारण मुद्दाम चॉईस दिला. या शरीराला वरचे जात नाही, त्यामुळे त्याला बाकीचं काही खाता येत नाही असं गाईच्याकडे पाहून बोलल्यानंतर आता दोन्ही अश्वांत झाला. आणि त्याला म्हणतात की अश्वदेह देखील विवेकशून्य असतो, त्याला एवढा विवेक नसतो. दुसरा त्याच्यावर कोणीतरी कंट्रोल करतो, त्याचा ते बरोबर नाही. म्हणून माणसाला काय पाहिजे की नेहमी सगळ्यावर कंट्रोल करेल असं काहीतरी पाहिजे, आपल्यावर कोणाचं कंट्रोल. ताभ्य हा त्याचं ते आता पुरुष. मग आता पुढच्या याच्यात मग आपली व्हरायटी आणली मनुष्य देह. पहा माणूस किती तयारीनिशी हे शरीर ॲक्सेप्ट करायला लागला. आणि इतकं कोण शेवट काय करतं आहे शरीराचं हे फार मजेदार आहे. ते सगळं दुर्लभम मानुषम देह. आता मग मनुष्य शरीर ठेवला, ठीक आहे की हे देखील आहे, पण त्याला स्मरणशक्ती नसते एवढी, त्याला वैचारिक शक्ती एवढी नसते. ठीक आहे, खाणंपिणं त्याचं बरोबर आहे, बाकीच्या इंद्रियाचंही करत असतो घोडे आणि पंक्ती आहे, पण त्यात वैचारिक शक्ती एवढी हे नाही, विचारशक्ती नाही. म्हणून अश्वदरी त्याचा ठेवला ते म्हणणं अयम वै न वै अलमिती. हा अश्वदेह देखील विवेकशून्य असल्यामुळं, एवढ्या भावना त्याचा प्रगल्भ असल्यामुळं त्यांनी रिजेक्ट केलं. परमेश्वरा हे नको. जर ज्या ठिकाणी विवेकशीलता असेल, बुद्धिमत्ता असेल, वाटेल तर आपण चंद्रावर जाऊ शकू, असं काहीतरी करता येईल, असं काहीतरी शक्ती असलेला देह दे. कारण त्याचं किती केलं तर डोकं समांतर रेषेत आहे, पण खांद्यावर डोकं असेल असं काहीतरी पाहिजे. म्हणून देवाने विचारपूर्वक आपली व्हरायटी निर्माण केली. ते पुढे पहा. ताभ्य पुरुषम आनेत ता अब्रुवन सुकृतम बतेती पुरुषो वाव सुकृतम ता अब्रवीत यथा आयतनम प्रवेशतेती. आता त्याच्यानंतर मनुष्याचा ढाचा निर्माण केला, सुंदर डोळे, नाक वगैरे, आणि आताचं पत्र्याची शक्तीचं 32 आतडे असलेलं ते पोट, हे सगळी व्हरायटी 32 फुटात असलेलं. आता हे संपूर्ण पुरुष आणे येतं म्हणजे विवेक संपन्न विराट देहाकार पुरुष त्याने उभा केला असा पूर्ण. लक्षात ठेवा, वर्णन कोणाचं चाललं आहे? विराट पुरुषाचं. आणि त्याची छोटीशी प्रतिमा म्हणजे मनुष्य आहे. तर बाकीचे त्यांनी सगळे रिजेक्ट केले. आणि मग त्याच्यासमोर हा जो मनुष्यासारखा शरीर केला. म्हणून आपल्याला युनिव्हर्सल पुरुष म्हणत असताना तुम्ही त्याचं डोकं, त्याचे हात असं वर्णन केलं आहे पुरुषसूक्त. ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहुराजन्य कृतः उरु तदस्य द्वैष्य पद्भ्या गुणशूद्र, म्हणजे सगळे 4ही भाग त्या सांगले. तर त्यांनी जेव्हा हा असा उभं केला तेव्हा याची पसंती झाली जीवाची. अब्रुवन सुकृतम बत इति. बत सुकृतम म्हणजे खरोखरच हे चांगल्या गड्या शरीर, याच्यात आपण प्रवेश करावा असं. ताब्रुवन म्हणजे त्या सोयीवनीभूत विराट देह अशा देहाला निर्माण करून त्याच्यासारखी आपली कॉपी निर्माण केली. तेव्हा त्याच्याकडून विचार का आता हे तुम्हाला पटलं आहे का, चांगलं आहे का? तर म्हणाले हो.
त्या देवताच्या सगळ्या म्हणाल्या सगळे एकत्र येऊन की आता सगळ्यांना वाव येते पण सगळे इंद्रियाची समाधान करण्यासाठी हे देहभार आहे. सुकृत नंबत परमेश्वरांनी फार चांगलं केलं आमच्यासाठी आणि अशा आश्चर्यावरच्या शब्दांनी त्यांनी आपला संतोष व्यक्त केला. बत म्हणजे हो आश्चर्य हे पाहिजेच असतो तुम्ही इथे म्हणजे असते त्या बोलल्या. आणि म्हणूनच याच्यासाठी पुरुष हा वाव सुकृतम मनुष्य देहत हा सुकृतानी म्हणजे आपल्या पूर्वपुण्यानी निर्माण झालेला आहे. म्हणून आपल्याला म्हणून म्हटलं आहे की अनेक योनीमध्ये आपला मनुष्य देह हा पुण्ययुक्त आहे सुकृतयुक्त आहे. जंतूनाम नरजन्म दुर्लभम शंकराचार्य विवेक चूडामणी तर पहिला श्लोक वाच. हे सगळे जंतू जीवन आहे ते जंतू आहे पण त्यात हे आपलं शरीर ज्याचा अगदी लोअर वासना होते त्याला म्हणून तर त्याच्यात घातलं. मनुष्य देहात घेऊन जर त्यांनी आपल्याला त्याच्या वासना जर जनावरासारख्या एखाद्या अळीसारख्या मिंटवासारख्या तर तसं शरीर. तर इथे बाकी माणसाला चॉईस मिळाला जीवाला आणि त्याच्याकडे पाहून त्याची बनावटी बघून ते त्यांनी स्वीकारली आणि हे छान छान असं म्हणून देवाला खूप त्यांच्याचा अभिनंदन केली. देवा किती चांगली व्हरायटी केली. आता कोणत्या देवता कोणत्याच्यात प्रवेश करतात त्याचं आता त्यांनी सांगितलं. आता तुम्हाला जिथे जायचं आहे आता पहिल्या ते सेंटर्स निर्माण केले गोल आहे त्याच्या शक्ती आपण अजून ते एकत्रीकरण केलेलं नाही त्याचं आणि देवता निर्माण केल्या. आता ते देवतांचं अंगभूत असलेला एक भाग म्हणजे आपल्या याच्यातल्या इंद्रियाच्या देवता आहे पाहण्याची ऐकण्याची वाचण्याची. अजून प्रवेश झाला नाही त्या शरीरामध्ये फक्त पसंत केली की कोणता आजकाल मोबाईलमध्ये देखील सेट घेतात आतलं तो सॉफ्टवेअर तोच असतो किंवा ते चिप व तुम्हाला मग कोणता पाहिजे तुम्हाला फोटो काढायचा आहे का बाकीचे बोलायचं आहे का रेकॉर्ड करा आजच्या शब्दात नाही पण आता याच्या पुढचं पाहिजे आता टी व्ही पाहता आलं असं ज्यांनी पाहिलं की हे सगळी व्हरायटी याच्यात आली आहे आणि त्याची पसंती घेतल्यानंतर आता देवता कोणत्या स्थानी प्रवेश करतात ते पुढे सांगितले आहेत. तेवढा आपण भाग वाचून त्याचं चिंतन उद्याच्या याच्यात करते. अग्निर्वाग भूत्वा मुखम प्राविशत वायु प्राणो भूत्वा नासिके प्राविशत आदित्य चक्षुर्भूत्वा अक्षिणी प्राविशत दिशा श्रोत्रम भूत्वा कर्णो प्राविशन औषधी वनस्पतयो लोमानि भूत्वा त्वचं प्राविशन चंद्रमा मनो भूत्वा हृदय प्राविशत मृत्युरपानो भूत्वा नाभिं प्राविशत आपो रेतो भूत्वा शिष्टम प्राविशत. आता एक विचार समजला की तुम्हाला याचा सगळा क्रम समजणार काय की आधी जाय हॅपॅझडली जिकडे तिकडे पसरलेल्या देवता त्याच्या शक्ती आणि त्यांनी पसंती केली त्याच्या ते हँडसेटची किंवा तेव्हा आता तो प्रवेश करायला सांगितला. आता तर त्यांनी प्रत्येकाने आपली आपली जागा निवडली. कोणती अग्नी वाघ भूत्वा मुखम प्रवेश अग्नीने वाघ केंद्रीय बनवून मुखामध्ये प्रवेश केला. पाय शंकराचार्य तत्व नंतर वाचा पहिल्यांदा हे होता हे छान दिलं त्यांनी. प्रत्येकाची या पिंडाची अधिष्ठिती देवता ब्रह्मांडात आहे. तर हे म्हणून अग्नी ही आपल्या वाचेची देवता सांगितली आणि म्हणून तिने या मनुष्यरूपी शरीरात वाक होऊन म्हणजे वाचा रूपाने होऊन मुख ही जागा त्यांनी पसंत सगळे छिद्र होते नुसते आता त्यात तुसं वायू प्राण भूत्वा नासिका प्रवेश वायुदेवता प्राण होऊन नागपुड्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. आदित्य हा चक्षु भूत्वा अक्षिणी प्रवेश सूर्यदेवतेने नेत्रेंद्रिय होऊन डोळ्यामध्ये प्रवेश केला. कारण पाहण्याची शक्ती आपल्या डोळ्यात आहे कारण पाहण्याचं काम काही इथे करू शकत नाही त्वचावर आणि याच्यात काहीही बदल करता येत नाही. इतकं जन्मजन्मांतरात ते मानवता निर्माण झाली पण बरोबर त्याच्यात काहीही आधुनिकरण झालेलं नाही. पुढे म्हटलं आहे की आदित्य चक्षुभूत्वा अक्षिणी पाहिजे दिशा हा श्रोत्रम भूत्वा दिशाभिमानी देवता म्हणजे ही आकाश देवता
ही देवता श्रोत्रेंद्रिय बनून म्हणजे कानामध्ये ऐकण्याची शक्ती बनून कानाच्या छिद्रामध्ये प्रविष्ट झाले. औषधी वनस्पतय भूत्वा लोमानी भूत्वा त्वचे प्राविश. औषधी वनस्पतींनी म्हणजे त्या ब्रह्मांडात असलेल्या त्यांनी केसाचे जे मूळ रूप आहेत त्याच्या सहित आपल्या ह्या त्वचेमध्ये प्रवेश केला. चंद्रमा मनः भूत्वा हृदय प्रवेश. चंद्रमा देवता मन होऊन अंतःकरणात प्रवेश करते. मृत्यू अपाना भूत्वा नाभीम प्रवेश. मृत्यू देवतेने अपान वायू होऊन बिंबीमध्ये प्रवेश केला, कारण तिथून हे अपान वायूचं कार्य सुरू होत असतं. कधी कधी गाठ सरकली म्हणजे बरोबर होत नाही ते का. आणि आपहा अरेतहा भूत्वा त्याच्यानंतर पाणी होऊन शिष्टम प्रवेश. अशा तऱ्हेनं प्रत्येक ब्रह्मांडातली देवता ह्या पिंडामध्ये घुसली. म्हणजे तसा संपूर्ण सिंधूचा एक बिंदू हा घटक आहे. आपल्याचं सगळी ब्लड सिस्टीम पाहत असताना एक थेंब पाहिलं म्हणजे तुमचं कोणतं रक्त आहे पाहतात, तर तसं त्याच्यापासून प्रत्येकाच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात प्रवेश केला. आणि त्याचबरोबर मनुष्य शरीरच असं आहे की ज्यात नुसतंच आपलं ढाचाच नाही, पण त्यात भावना विचार असलेलं सगळं हे आहे. आणि त्यात प्रवेश करून या सगळ्या देवतांनी आपली आपली जागा घेतली. आता त्याच्यानंतर त्याच्या प्रत्येकाचा असलेल्या क्षुधा आणि पिपासा, त्याचं असलेली खाण्यापिण्याची पाहण्याची ऐकण्याची शक्ती ती देखील कशी त्याच्याबरोबर शिरली हे आपण आता उद्याच्या तिथे होईल. 3 दिवस आहे आपले. आणि ह्याच्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे काय सांगितलं आहे की महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या मागे जी प्रज्ञा आहे, त्याच्या मागे जे चैतन्य ते बाकी एक आहे. आपल्याच्यात दाव्याची केला आहे की हे पृथक भूत आहे, अनेक प्रकारचे इंद्रिय आहे, पण ज्याच्यापासून पृथक असे ते इंद्रिय आणि त्याचे विषय सुरू झाले त्याचा मागे त्याचा जो योग आहे तो परमात्मा आहे, तो बाकी एकच आहे. तर ते आता उद्याच्याच्यात आपण ओम वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनोमे वाची प्रतिष्ठितम आविर्एधि वेदस्य म आणिस्तः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधीतेना होरात्रान् संदधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांति. चला आता